मकर राशी मिठाई वाटण्यासाठी तयार राहा. आता ब्रह्मदेवाचीच हात लाभणार. मकर राशी मिठाई वाटण्यासाठी सज्ज व्हा, कारण ब्रह्मदेवाने लिहिलेले ते शब्द खरे होणार. मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ब्रह्मदेवाचा आशीर्वाद मिळण्याचा कालखंड सुरू. मकर राशीच्या व्यक्तींना आता वेळ आली आहे त्या आनंदाची, जे तुमच्या नशिबात ब्रह्मदेवाने आधीच लिहून ठेवले आहे. गेल्या काही महिन्यापासून तुम्ही ज्या अडखळ्यांशी सामना करत होता, ज्या चिंता मनामध्ये वाढत होत्या, त्यावर अखेर समाधानाचा प्रकाश पडणार आहे. शुभयोग, सकारात्मक ऊर्जा आणि नशीब यांचा संगम तुमच्या आयुष्यात नवे पर्व उघडणार आहे. मिठाई वाटण्याची वेळ का येते? मिठाई वाटणे हे केवळ आनंद व्यक्त करण्याचे प्रतीक नाही, तर ते जीवनात मिळालेल्या यशाचे, समाधानाची आणि सकारात्मक ऊर्जा स्वीकारण्याची एक पवित्र परंपरा आहे. मकर राशीच्या व्यक्तींना आता असा क्षण अनुभवायला मिळणार आहे की त्यांच्या परिश्रमांचे फळ हातात येईल आणि मन भरून आनंद व्यक्त करण्याची वेळ येईल. यामागे असलेले आध्यात्मिक आणि व्यावहारिक कारण. मुद्दा 1. कृतज्ञतेची भावना व्यक्त करणे. तुम्हाला मिळालेली प्रत्येक संधी ही योगायोगाची नसते, तर ती तुमच्या संयम, प्रामाणिकपणा आणि प्रयत्नांची फळे असते. त्यामुळे मिळालेल्या यशाबद्दल ब्रह्मदेव, गुरुजन आणि कुटुंबीय यांचे आभार मानण्यासाठी मिठाई वाटली जाते. मुद्दा 2. सकारात्मक ऊर्जा वाढवणे. आनंदाचा क्षण शेअर केल्याने तो अधिक वाढतो. घरातील सदस्य, नातेवाईक, मित्र यांच्यासोबत आनंद वाटल्याने सकारात्मक विचार आणि परस्पर विश्वास निर्माण होतो. मुद्दा 3. मनावरचा ताण हलका होतो. दीर्घकाळ चाललेल्या अडचणीनंतर जेव्हा यश मिळते, तेव्हा मानसिक ताण आणि चिंता कमी होतात. त्या आनंदाचा उत्सव साजरा करताना मन हलके होते आणि आत्मविश्वास वाढतो. मुद्दा 4. नव्या सुरुवातीचे संकेत. जीवनात एक टप्पा संपवून दुसरा टप्पा सुरू होताना उत्सव साजरा करणे हे परंपरा आहे. मिठाई वाटणे म्हणजे आता पुढे सकारात्मकतेने पुढे जाऊया असा नवा संकल्प करण्याची वेळ आहे. मुद्दा 5. संबंध दृढ करणे. आनंद वाटल्याने नाती अधिक घट्ट होतात. कुटुंबातील सदस्य आणि मित्र यांचा पाठिंबा मिळतो. हे संबंध पुढेही तुमच्या यशाच्या वाटचालीत महत्त्वाची भूमिका बजावतात. विशेष उदाहरणे. तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळाली आणि त्यासाठी आवश्यक आर्थिक पाठिंबा मिळाला. हे यश शेअर करण्यासाठी मिठाई वाटली जाते. घरात दीर्घकाळ चाललेला ताण दूर होऊन पुन्हा एकत्र उत्सव साजरा करण्याची वेळ आली आहे. हा आनंद शेअर करण्यासाठी मिठाई वाटली जाते. नोकरीत बढती किंवा पद मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना मिठाई वाटली जाते. मुलांचे शिक्षण पूर्ण होणे, परीक्षा उत्तीर्ण होणे किंवा त्यांना मिळालेली संधी या यशासाठीही मिठाई वाटली जाते. मिठाई वाटण्याची वेळ येते तेव्हा ती फक्त गोड खाण्यासाठी नसते, तर जीवनात मिळालेल्या प्रत्येक छोट्या मोठ्या यशाचा सन्मान करण्यासाठी असते. हे यश तुमच्या चिकाटी, सकारात्मकतेने आणि संयमामुळे मिळते. त्यामुळे हा आनंद व्यक्त करताना मनाने नम्र राहणे, कृतज्ञता ठेवणे आणि पुढेही संतुलितपणे जीवन जगण्याचा संकल्प करणे अत्यंत महत्त्वाचे असते. मिठाई वाटणे, पण त्यासोबत मनामध्ये आनंद, आभार आणि आशावाद ठेवून पुढच्या प्रवासासाठी तयार राहा. ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी जे लिहिले आहे ते आता उजेडात येणार आहे. कोणते शुभ संकेत दिसू लागतील? मुद्दा 1. आर्थिक लाभाचे संकेत. अचानक कुणीतरी जुनी थकबाकी परत करेल किंवा अपेक्षित आर्थिक धनलाभ मिळेल. नवीन नोकरी किंवा व्यवसाय संधी समोर येतील. त्यात तुम्हाला प्रतिष्ठा आणि नफा मिळण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीतून किंवा शेअर बाजारातून फायदा होण्याची चिन्हे दिसतील. घरासाठी किंवा वाहनासाठी आवश्यक असलेली रक्कम सहज मिळण्याची शक्यता आहे. मुद्दा 2. कौटुंबिक आणि नातेसंबंधातील सकारात्मकता. घरात संवाद आणि प्रेम वाढेल. दीर्घकाळ चाललेले मतभेद तोडगेस निघतील. मुलांच्या शिक्षणात किंवा करिअरमध्ये प्रगती दिसून येईल. त्यांचे यश तुम्हाला मानसिक समाधान देईल. नातेवाईक किंवा मित्रांकडून अचानक सहकार्य मिळेल. जुनी मैत्री किंवा संबंध नव्या विश्वासाने मजबूत होतील. 3. आरोग्य आणि मानसिक स्थिती सुधारण्याचे संकेत. दीर्घकाळ असलेल्या थकवा किंवा चिंता कमी होतील. झोप नीट लागणे, मन शांत राहणे याची अनुभूती येईल. ध्यान, योग किंवा प्रार्थना करण्याची इच्छा वाढेल. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा मिळेल. शरीरात उत्साह जाणवेल आणि नवीन कार्य करण्याची तयारी निर्माण होईल.
मुद्दा 4. आध्यात्मिक व व्यक्तिगत प्रगतीचे संकेत. मंदिरात जाऊन पूजा करण्याची किंवा सेवा कार्यात भाग घेण्याची प्रेरणा मिळेल. तुमच्या विचारांमध्ये स्पष्टता आणि आत्मविश्वास निर्माण होईल. इतरांचे मार्गदर्शन स्वीकारण्याची तयारी आणि आपल्या निर्णयावर विश्वास निर्माण होईल. सावधगिरी आवश्यक का आहे? मुद्दा 1. अति आत्मविश्वास टाळा. अचानक मिळालेल्या यशामुळे तुम्ही निर्णय घाईत घेऊ शकता. कोणतेही आर्थिक किंवा व्यक्तिगत निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. मुद्दा 2. सर्वांवर लगेच विश्वास ठेवू नका. तुमच्या यशामुळे अनेक लोक जवळ येतील, त्यातील प्रत्येकजण विश्वासू असेलच असे नाही. आर्थिक व्यवहार करताना किंवा नवीन भागीदारी करताना तपासणी करणे आवश्यक आहे. मुद्दा 3. आरोग्याची काळजी घ्या. कामाचा उत्साह किंवा आनंदामुळे स्वतःची झोप, आहार, व्यायाम याकडे दुर्लक्षित होऊ शकते. मानसिक थकवा किंवा ताण वाढू नये त्यासाठी विश्रांती आणि ध्यान आवश्यक आहे. मुद्दा 4. अहंकार आणि वाट टाळा. यशामुळे स्वतःबद्दल गर्व निर्माण होतो, त्यामुळे नात्यांमध्ये मतभेद वाढू शकतो. बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आणि संयम राखणे महत्त्वाचे आहे. मुद्दा 5. आर्थिक व्यवस्थापन जपून करा. नफ्याच्या काळात अनावश्यक खर्च वाढण्याची शक्यता असते. कोणतेही मोठा आर्थिक निर्णय घेताना सल्ला घेणे आणि नियोजन करणे आवश्यक आहे. शुभ संकेत तुमच्या दरवाजावर येऊन ठोठावत आहेत. तरीही यश आणि समृद्धीचा प्रवास संयम, विवेक आणि आत्मजागृतीने पुढे नेणे गरजेचे आहे. ब्रह्मदेवाने दिलेला हा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात उजेड आणणारा आहे, पण सावधगिरी बाळगून मनशांती आणि सकारात्मकतेने त्याचा स्वीकार केला तरच हा काळ तुमच्या आयुष्यात दीर्घकाळ टिकणारा आनंद घेऊन येईल. आता वेळ तुमच्या बाजूने आहे. मकर राशीला व्यक्तींनो, ब्रह्मदेवाने तुमच्यासाठी जे नशीब लिहून ठेवले आहे त्याचा दरवाजा तो उघडण्याची वेळ आली आहे. अनेक अडचणी, मानसिकता आणि आर्थिक संकटे मागे सोडून तुम्ही एका नव्या आणि उज्ज्वल टप्प्यात प्रवेश करणार आहात. हे फक्त योगायोग नाही, तुमच्या प्रयत्नांना मिळालेला दिव्य प्रतिसाद आहे. जिथे तुमच्या मनात आशंका निर्माण झाली होती तिथे आता आत्मविश्वास निर्माण होणार आहे. तुमच्या ध्येयांकडे पुढे जाण्यासाठी सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि जीवनात स्थैर्य, आनंद आणि समृद्धीचे अनुभव घेण्याची वेळ आता आली आहे. तुमच्या घरात आनंदाचे क्षण निर्माण होतील. नातेसंबंध सुधारतील, आर्थिक प्रगतीचे दरवाजे खुले होतील आणि मानसिक शांतीसह आत्मिक समाधानही लाभेल. या शुभ काळाचा स्वीकार करताना संयम, शहाणपण आणि सकारात्मक विचार कायम ठेवा. कारण यश फक्त संधी देत नाही, तर त्याचा योग्य उपयोग करण्याची जबाबदारीही तुमच्यावर असते. शेवटचा संदेश. ब्रह्मदेवाच्या आशीर्वादाने उजळलेला नवा प्रवास. आता वेळ आली आहे स्वतःवर विश्वास ठेवायची. हे शक्य आहे. हा विचार तुमच्या प्रत्येक कृतीत असू शकतो. तुम्हाला हा विचार प्रत्येक कृतीतून मिळणार आहे. हे यश केवळ बाह्य साधनांमुळे नाही, तर तुमचा संयम, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे आहे. जेव्हा मन शांत राहते तेव्हा निर्णय स्पष्ट होतात, नाती दृढ होतात आणि संधी योग्य दिशेने वळतात. मिठाई वाटण्याची तयारी करा. हा फक्त आनंदाचा उत्साह नाही, तर जीवनात मिळालेला प्रत्येक छोट्या मोठ्या यशाचा सन्मान आहे. तरीही घाई करू नका. प्रत्येक संधी तपासून पहा आणि आत्मजागरूकतेने पुढे चला. सकारात्मक विचार, प्रार्थना, ध्यान आणि संयम यांच्या आधारावर तुम्ही या काळाचा सर्वोत्तम उपयोग करू शकता. ब्रह्मदेवाने लिहिलेला तुमचं भाग्य लेख आता प्रत्यक्षात उतरणार आहे. त्या दिव्य आशीर्वादाचा स्वीकार करा आणि आत्मविश्वासाने पुढे पाऊल टाका. तुमच्या आयुष्यातील हा एक नवा अध्याय समृद्ध, शांत आणि आनंदही ठरू शकतो. याचा माझा मनपूर्वक आशीर्वाद. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.